डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दलित नेते, पक्ष संघटना गेले कित्येक दिवस आंदोलने, निदर्शने करत आहेत. राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे स्मारक होण्यास विलंब होत असल्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनांच्या वतीने महामोर्चासाठी समाजातील फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी परशुराम वाडेकर, ॲडव्होकेट अविनाश साळवे, बापूसाहेब भोसले, वैशाली चांदणे, युवराज बनसोडे, राहुल उबाळे, नवनाथ कांबळे, भागवत कांबळे, प्रकाश भालेराव, मिलिंद आहिरे आदी नेते उपस्थित होते. जुना बाजार येथून या मोर्चास सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा संपवण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाहीर सभा ही घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे इंदू मिलमध्ये व्हावं म्हणून बरेच धार्मिक संघटना, वेगवेगळे धर्माचे पक्ष या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी सातत्याने आंबेडकर चळवळीचे लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून बरेच आंदोलने, मोर्चे काढत आहेत. सरकारने लवकरात लवकर या डिसेंबर अखेर लवकरात लवकर पायाभरणी करावं अशी आंबेडकर जनतेची या ठिकाणी मागणी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी जनतेचं दैवत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्मारक हे आता आमचं अस्तित्व आणि अस्मिता झालेली आहे. ज्या देशाचं संविधान, या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं आणि ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये 250 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब पहिले आले, त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला जातो. पण या देशाचं संविधान लिहून या देशाची कर्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असून देखील या ठिकाणी बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्हाला या ठिकाणी झगडावं लागतं, आंदोलनं करावं लागते. ही खरं शोकांतिक आहे. लवकरात लवकर सरकारने आंतरराष्ट्रीय स्मारक करावं आणि आंतरराष्ट्रीय स्मारकाला जे जे विरोध करतील त्यांना आम्ही त्यांची जागा तर दाखवणारच आहोत. पण बाबासाहेबांच्या
आंतरराष्ट्रीय स्मारकाला विरोध करत असताना आपण कोण आहोत आणि बाबासाहेब आपल्यापेक्षा किती मोठे आहेत याचा विचार करून त्यांनी हे विरोध करावा. नाहीतर आम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवणारच आहोत आणि आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उठवल्याशिवाय राहणार नाही. मुलाखत चालू आहे दादा. या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष महेंद्रजी कांबळे आहेत, हरिबहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी आहेत, भंतेगण आहेत, सर्व धार्मिक सामाजिक संघटना या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि ह्या सर्वांचं अस्मिता आणि अस्तित्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल आहे. तेव्हा इंदू मिल हे लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्मारक हो अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. न केल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असताना कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या डीजेंवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती इंडियाज कॉपीराईट इन्व्हेस्टिगेशनचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कंपन्यांची परवानगी न घेता डीजे मालक कंपन्यांची गाणी कॉपीराईट कायद्याचा भंग करून पायरेटेड DVD, CD वापरून वाजवत असतात. या संदर्भात कॉपीराईट कायदा असताना देखील सार्वजनिक कार्यक्रमात याकडे डीजे स्पीकर मालक दुर्लक्ष करत असतात. बनावट CD, DVD, कॅसेट प्रक्षेपण करून कॉपीराईट कायद्याचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करून मनोरंजन कर, विक्री कर, वॅट यांचे नुकसान करून लाऊडस्पीकर डीजे व्यावसायिक आपल्या आर्थिक फायद्याकरता नियमांचे उल्लंघन करतात. कारवाईपासून वाचण्यासाठी यापुढे कॉपीराईट कायद्याअंतर्गत कंपनीचा परवाना घेऊन डीजे मालकांना सहकार्य करावे लागणार आहे, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सरकारला मिळणारा कर बुडवणाऱ्या डीजेंवर आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने भरारी पथकाद्वारे धाड टाकणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेली कित्येक वर्ष या संदर्भामध्ये काम करत आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की ओरिजिनल CDज कस्टमर्स जे काही आपले ग्राहक असतील, त्याच्यानंतर डीजे स्पीकर मालक यांनी ओरिजिनल CDज वापराव्यात, पायरेटेड CDज वापरून. आता ह्या ज्या सार्वजनिक उत्सवामध्ये अशा प्रकारची पायरेसी होत आहे, यासाठी आम्ही भरारी पथकं नेमलेली आहेत आणि अशी भरारी पथकं प्रशासनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आपण याबाबतचं निवेदन दिलेलं आहे, पोलीस प्रशासनाला याबाबतचं निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारच्या या बाबी अशा आम्हाला आढळणार आहेत की ज्या ठिकाणी बनावट CDज, DVDज किंवा DJ अनऑथोराईजपणे विदाऊट लायसन्स म्हणजे कुठलाही परवाना कॉपीराईट धारकाचा न घेता वापरले जाणार आहेत. या ठिकाणी आमची भरारी पथकं फिरणार आहेत आणि पोलिसांच्या मदतीने वगैरे त्या ठिकाणी कारवाई होणार आहे. नेमकं याच वर्षी करायचं आहे असं नाही आहे की गेले 2-3 वर्ष आपण या कारवाया करत आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये आपण 2.25 लाखाच्या वरती बनावट CDज आपण सीज केलेल्या आहेत आणि इथून पुढे या कारवाया चालू राहणार आहेत. पण असे काही इव्हेंट येतात आणि उत्सव येतात, या उत्सवांमध्ये याचं प्रमाण बनावट CD वापरण्याचं, DVD वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. विशेषतः डीजे मालक आणि लाऊडस्पीकर विक्रेते किंवा जे काही वाजवणारे आहेत संयोजक, आयोजक, हे लोक जे वापरणारे DVD CDज असतात या बनावट CDज वापरतात. तर आमचं त्यांना एवढंच नम्र आव्हान आहे की त्यांनी कॉपीराईट मालकांचा परवाना घ्यायचा आहे आणि परवाना घेऊनसुद्धा ओरिजिनल CD आणि DVDच लावाव्यात आणि सहकार्य करावं आम्हाला. आता सध्या आपण अल्ट्रा आणि कृणाल या कंपन्यांसाठी पुणे शहरामध्ये मोहीम राबवणार आहे. या कृणालमध्ये गणपतीच्या CDज येतात, दुर्गा अष्टमीच्या वगैरे अशा काही CDज येतात, आरत्या येतात. या संदर्भात आपण ही कारवाई राबवणार आहोत. वैद्यक खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने प्राध्यापक नना भिडे चरित्र आणि प्रार्थना एक अभ्यास या पुस्तकाचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आमदार गिरीश बापट, ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे, रावा अभ्यंकर यावेळी उपस्थित होते. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, भाषा, संस्कृती, प्रदेश, अभिमानाच्या नावाखाली आज समाजाचे अनेक तुकडे पडले आहेत. त्यामुळे संघ आणि समाजभावना नष्ट होत आहे. केवळ स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी धावणारे लोक निर्माण करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने संस्कारक्षम माणूस घडवण्याची शिक्षणाची गरज आहे. हिंदू हा धर्म नव्हे, ही एक समाजभावना आहे. परंतु आज हिंदू आणि हिंदुत्वाला राजकीय स्वार्थासाठी एका संकुचित चौकटीत अडकवून ठेवले आहे. त्यामुळे समाज दुभंगला गेला आहे. समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी संस्कारक्षम माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. गिरीश बापट म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ काही लोकांपुरता मर्यादित नाही, तर तो जगण्यासाठी लागणारा विचार आहे. हा विचार समाजातील लोकांवर लहानपणापासून बिंबवला तर अधिक संस्कारक्षम समाज घडू शकेल. ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे म्हणाले, राष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात लहानपणापासूनच व्हायला हवी.
संघांच्या विचारांचे प्रत्येकाने पालन केले तर सुसंस्कारित समाज घडू शकेल, असेही ते म्हणाले. कामाची दगदग आणि अपुरा असलेला वेळ यामुळे कमीत कमी वेळेत आकर्षक आणि मनमोहक रांगोळी काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिलीप लिमजे या उद्योजकाने रांगोळीचे नवीन छाप बाजारात आणले आहेत. यापूर्वी लिमये यांनी तयार केलेल्या रांगोळीच्या पेनाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रांगोळी पट्टा या साधनाची निर्मिती त्यांनी केली. पिठाच्या चाळणीवर रांगोळीची ही नवीन डिझाईन तयार करण्यात आली. त्या जाळीवर रांगोळी फिरवली की अवघ्या काही सेकंदात आकर्षक अशी रांगोळी काढता येते. 3 इंचांपासून ते 2 फुटांपर्यंत रांगोळी काढण्याचे छाप तयार करण्यात आले असून लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहेत. डिझाईन काढत असताना सुरुवातीला आपल्याला रंगीत बेस करायचा आहे. आता बेस करण्यासाठी एक रेफरन्स म्हणून आपण एक 2 फुटाचं अंतर आपण सुरुवात करायची आणि असा रंग फिरवायचा. आता हे जे मार्किंग आलेलं आहे, या मार्किंगच्या आतवर आपल्याला 3 रंग टाकायचे. पहिला रंग या मार्किंगवर टाकायचा. दुसरा रंग टाकताना पहिल्या रंगामध्ये असा मिक्स करून टाकायचा. हा दुसरा टाकलेला आहे. हा तिसरा रंग टाकताना सुद्धा आधीच्या रंगात असा मिक्स करून टाकतो. हे ऑरेंज घ्या. जे रंग टाकले आहेत त्याचा एक सेंटर काढलायचे, अंदाजे सेंटर घ्यायचा. हा सेंटर घेतल्यानंतर या सेंटरला ही जाळी ठेवायची. हा जाळीचा जो सेंटर आहे त्या सेंटरला हा फक्त मॅच केलेला आहे आणि जाळीवरचे रंग ठरलेले आहेत पांढरा, पिवळा आणि सगळ्यात सुरुवातीला हा पांढरा काढलेला फिरवायचा. जाळीवरती हलका प्रेशर देऊन फिरवायचं. दुसरा रंग फिरवताना पांढऱ्यामध्ये तो मिक्स केला. तिसरा रंग सुद्धा पिवळा मिक्स केला आणि हळूहळू बरोबर फिरत खाली. आणि स्वस्तिकला हा ऑरेंज कलर फक्त डिझाईन तयार होते. आडकर फाउंडेशनच्या वतीने आत्मज्ञान अर्थात आपण कोण या विषयावरील चिंतनशील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी स्वच्छदानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश साठे, जमात-ए-इस्लामी हिंदचे इम्तियाज शेख, संत साहित्याच्या अभ्यासक ज्ञानेश्वरी गोडबोले, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मकरंद आडकर आदी उपस्थित होते. मोडक म्हणाल्या, कोणताच धर्म हिंसा, क्रूरता आणि अन्यायाची शिकवण देत नाही. मात्र धर्माचा राजकीय वापर होत असल्यामुळे धर्माचे मूळ तत्वज्ञान मागे पडत आहे. आयुष्याचा कालावधी इतका अल्प असतो की या काळात आपल्याला स्वतःची देखील ओळख होत नाही. जगातील सर्व धार्मिक ग्रंथ एकत्र करून मानव धर्म हा एकच धर्म अस्तित्वात आणला पाहिजे. आत्मज्ञान ही वस्तू नाही, तर ती एक अनुभूती आहे. आपले जीवन व्यापून टाकणारे आत्मज्ञानच आज अडगळीत गेले आहे. आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचे आहे, कुठून आलो आहोत, पृथ्वी तलावरील आपल्या जन्माचे उद्दिष्ट काय, या सगळ्यांची जाणीव म्हणजे आत्मज्ञान. आपण सुखाच्या मागे धावतो आणि आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष करतो, असेही त्यांनी सांगितले. बारावीच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार वैद्यकीयची राष्ट्रीय पातळीवरील नीट ही सामायिक परीक्षा दिल्यास विशेषत्वाने वैद्यकीयच्या रिपीटर्स विद्यार्थ्यांवरच अन्याय होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे एखाद्या विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयात जर याचिका दाखल केल्यास नीट या परीक्षेचे भवितव्य अधांतरी ठरेल. त्यापेक्षा अभियांत्रिकीप्रमाणेच वैद्यकीयच्या सीईटीत 2014 पासून राज्य सरकारचा सहभाग असावा, अशी मागणी डिपरचे संस्थापक सचिव हरीश बुटाले यांनी केली आहे. वैद्यकीयसाठीची नीट नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट 12 मे 2013 रोजी होणार आहे. राज्य सरकार 2013 पासून या परीक्षेत सहभागी होत आहे, तर केंद्रीय पातळीवरील अभियांत्रिकीच्या सीईटी 2014 पासून सहभागी होण्याचा निर्णय नुकताच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. वैद्यकीयच्या सीईटीची DMERच्या संकेतस्थळावर अधिसूचना आली आहे. मात्र अभियांत्रिकीच्या सहभागाविषयीची अधिसूचना अद्याप आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची MHT CET पुढील वर्षी होणार असेल तर परीक्षेची तारीख कोणती? वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि MHT CETच्या तारखा एकाच दिवशी आल्या तर विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपीट होऊ शकते. या एकूणच परिस्थितीवर राज्य शासनाने CETच्या तारखेबाबत अधिकृत अधिसूचना काढणे गरजेचे आहे, असेही बुटले म्हणाले.
वैद्यकीयच्या CETत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांचे 12वीचे गुण ग्राह्य धरणार का? वैद्यकीयच्या 2013च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीचा अभ्यास करावा लागेल. मात्र राज्याच्या MST CETसाठी केवळ 12वीच्या अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. तसेच IIT करता देखील विद्यार्थ्यांना JEE मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा द्यावी लागेल असेही ते म्हणाले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.